ती पेंटिंग भावेश घरात, कोण विसरणार. LNCC संघ आणि भावेश घरात म्हटलं तर एक पाठीचा कणा म्हणून मॅचच्या दिशेनं सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय. या अगोदरीला मॅचमधील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मयूर, आपण या. अतिशय बहरदार खेळ, त्या बळावर धावेंना एक सूर गवसला होता. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अनंत निजाई साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते. जय योगेश्वर ब्रास बँड आणि त्या पथकाचे मास्तर, एक कलाकार आहात आणि एक कलाकार खऱ्या अर्थानं दुसऱ्या कलाकाराला ओळखतोय असं सातत्यानं म्हटलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन मयूर. ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, मितू आहे. मितू ह्या खेळाडूला सातत्यानं आपण पाहतो, एक संकट मोचक खेळी ह्या खेळाडूचे आपण सातत्यानं पाहिले, परंतु येथून किंजल 11चा संघ 2 हात उभे करून यावेळेला उभा आहे. येथून जर का पराभूत झाला तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आता पराकोटीचे असतील. प्लीज टाइमवर देखील लक्ष द्या. 15 मिनिटांचा अवधी असेल. UCC अक्षय गोलंदाजी मार्कवर, दुसरीकडून 2 कर्णधारामधील ती लढत. रोशन थोडासा फंबल, तोपर्यंत सहज आणि सोप्यारित्या ही धावफकामध्ये ऍड केली जाते. एक पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. रोशन मेहर ह्याच विभागातील, ह्याच मैदानातील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ह्याच मैदानामध्ये घालवले. त्या कारणास्तव ह्या मैदानाला जवळून जाणतोय. सन्माननीय मनीष मांगेला जावई आहेत नवापूर काठेपाड्याचे, आपल्याला विनंती असेल. मनीष मांगेला साहेब जावई, आपल्याला विनंती असेल आपण देखील स्थानापन्न व्हा, ही विनंती असेल आपल्याला. वेलकम, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ, 9 धावा, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकात ऍड. अक्षय आहे दुसरीकडे, 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतात रोशन. क्या बात, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु थोडासा फंबल. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ, बाकी 11 धावा आता धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ होतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. जसा स्वयंपाक होतो आणि त्यानंतर महिला वर्ग देखील आता मैदानाच्या दिशेने येतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे नवापूर नगरी म्हटलं तर ते क्रिकेटवरचं प्रेम. तिसरं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आणि पंच विवेक पाटील दर्शवत होते ते. बारा धावा धावफलकावर. 2.1 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय येणारे 11 चेंडू किती धावांचा मजा असेल. चांगलं क्षेत्ररक्षण, कॉम्बिनेशन फील्ड, तोपर्यंत सिंगल धाव, हे धावफलकामध्ये ऍड.
2.2 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकार, एखादा फटका. यावेळेला UCC पाहतोय आणि तो फटका येतोय. प्रेशर रिलीज, जो प्रेशर होता, जो तणाव होता, जो दबाव होता, त्यावेळेला ह्या चौकारानं श्रेयसच्या रिलीज केला जातोय. आता धावफलक फुलतंय. आता धावफलकावर 17 धावा हे येतात. बफुट लावून पुन्हा एकदा ढकलला. बॅक टू बॅक. क्या बात आहे, काय फलंदाजी केली जाते. हा संकट मोचक आहे आणि श्रेयस आता बॅटला सूर गवसतोय. आता श्रेयस स्वतःला म्हणतोय, संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला, आज खेळताना संघर्ष हे करायचंय मला आणि स्वतःच्या संघाला आज जिंकून द्यायचंय मला. लगातारचा तिसरा. आता डीजेला संधी देऊया. यस धन्यवाद डीजे. आता चंद्रा नाही चेतन, आता श्रेयस म्हणावा लागेल. आता वन साइड हिरो म्हणावा लागेल. चेतन आज खरं तर प्रेक्षकांचे नस तुला पकडावी लागेल मित्रा. (25 धावा हेलिकॉप्टर शॉट होता. नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांची कुठेतरी आठवण करून दिली. पहिल्या 3 षटकांचा खेळ, 18 चेंडूंचा खेळ, 26 धावा ह्या धावफलकावर येतात. आता रोकावा लागेल. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आज खरं तर स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय आणि ह्या लढतीतून कोणता संघ आता कोणावर आणि कितपर्यंत हावी ठरणार ती येणारी काळ दर्शवेल. दूसरी धाव. क्या बात है. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मनचुरन कहते हैं. 2 धावा अगदी चपळतेने, चांगली सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा बॅफूट लावून ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 29 धावा ह्या धावफलकावर येतात. कहते हैं ना, दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये सुपर संडे के दिन ये चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता प्रयत्न चालू आहेत. आता येथून येणारे सामने हे खऱ्या अर्थाने डू ऑर डायचे सामने असणार आहेत. लोअर फुलटर, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु विवेक पाटील आमच्या दिशेने वळतात. अर्थातच उजव्या एसटीच्या बाहेर आहे चेंडू. डिक्लेअर सिंगल. 1 टू गो. धावफलक 33. तेहतीस धावा धावफलकावर आहेत. बफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला काय, येस नो, तेरी बारी आहे, मेरी बारी आहे. आणि त्या विचार विनिमयात जातोय चेंडू निसटून सीमारेखा बाहेर. धावफलक खोलताय, फुलतंय. एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर येऊन पोचतंय. आता धावफलक शिखरापर्यंत पोचलं जात आहे. येणारे 37 धावा. रुचिल मयेकर, एक स्मित हास्य नक्कीच आहे चेहऱ्यावर. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये हे संघाला आता पोचवून ठेवले.
38 धावा ह्या धावफलकावर लागावायच्या. ते दुसरीकडून देखील क्षमता आहे नाण्याचे. एक बाजू आपण पाहिले, दुसरी बाजू पाहणं तितकंच गरजेचं असेल. त्या अगोदर येतोय DJ देवेंच्या दिशेनं. चला यापुढील होणारा सामना बाप्पा मोरिया विरुद्धामध्ये बाबा 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस के बॉसच्या दिशेने या. आदरणीय सन्माननीय विश्वनाथ मेहर साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. विश्वनाथ मेहर साहेब आपल्याला विनंती असेल. बाबा 11 बाप्पा मोरिया दोन्ही संघाचे कर्णधार आपण या त्वरित ही विनंती असेल. लक्ष धावफलकावर एक भला मोठा आहे. येणारे 24-38 धावेंचं लक्ष ॲलन गावदे आहे आणि अर्नालाचा प्रेक्षक वर्ग देखील आलाय. एक मोठा फॅन बेस सातत्यानं आपण ॲलन गावद्या. आजचा प्रवास खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट आणि तेथून डायरेक्ट आता नवापूर काठेपाड्यात झेप घेतले. 3-2 धावा धावफलकावर. पंचांकडे दाद, पंचांचं बोट हवेत जातोय. पहिला गडी गोल्डन डकचा शिकार. त्या अगोदर मी विनंती करतोय बाबा 11 कर्णधार आणि बाप्पा मोरिया कर्णधार प्लीज या. मान्यवर आहे ते भावेश प्लीज या, रिक्वेस्ट करतो. बाबा 11 चला बाबा 11 माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज या. बच्ची, प्रतीक सिंग, ओव्हर विवेक. चला यापुढील होणारा सामना साईशा 11 आणि मोरेगाव चॅलेंजर. चला आयोजक बॉल द्या त्वरित विनंती असेल. अभि नवीन फंदाच, क्या बात आहे. काय सुरुवात केली अभिनं. लेट परंतु अभि म्हणतोय थेट आहे. धावसंख्या खुळत आहे. 7 धावा ह्या धावफलकावर. 1.3 चेंडूंचा खेळ, 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रहार परंतु यावेळेला जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अभि बॅक टू द डगआउट.
यस धन्यवाद. जया पोचतोय आमच्यापर्यंत. साईशा 11 कर्णधार आपण त्वरित या. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. LNCC असा आवाज येतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. साईशा डिसिजन बॉल फर्स्ट. यस थँक्यू. यापुढील होणारा सामना एकीकडे साईशा 11 आहे, दुसरीकडे यस पंच विवेक पाटील म्हणतात हा षटक, तिसरं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. नऊ धावा धावफलकावर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. विवेक बाउंड्री. यस 13 धावा धावफलकावर. नॉट आउट. लेग बाय. सिंगल धाव धावफलकात ॲड. 14 धावा धावफलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ. 14 धावा धावफलकावर. आता मॅचचे इक्वेशन काय. पुन्हा एकदा प्रहार. रोशन मेहर अभी भी जिंदा है. अठरा. आता येणारे 8-8-20 चे इक्वेशन आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. आता 7-16 रोशन मेहर. सामना पुन्हा एकदा जिवंत केलाय. या अगोदरचा सामना देखील असाच होता. मोरेगाव चॅलेंजर दुसरीकडे किंजल 11चा संघ. 30 धावेंचे इक्वेशन, परंतु पंचांचं डिसिजन गडीबाद OUT आता 6-16 आहेत. रोशन जो एकाकी झुंज देत होता तो फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतवतोय. 6-16 येतोय तोपर्यंत DJ देवेंच्या दिशेनं. सहा 16 पहिला येईल का नव्हे. आता 5 मध्ये 4 मारायचे. 5 मध्ये 4 5 मध्ये 4. गडीबाद. प्रेशर होता, तणाव होता, दबाव होता. गडीबाद. धन्यवाद. 4-16. पुन्हा एकदा निर्धाव आहे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. सामन्याचा पारड थोडंसं एकतर्फा जात आहे. 2-16. आता एन्जॉय केलं जात आहे, आनंद घेतला जातोय हा सामन्याचा. 2 खेळाडूंना भेदून नक्कीच जातोय सीमारेखा बाहेर. 1-12. कॉंग्रॅच्युलेशन टीम उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा.